नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीस क्रिएटिव्ह वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या भागात आपण हे सुंदर, नाजूक असं दिसायला सुंदर आणि बनवायला सोपं असणारं पफ स्टिच फ्लावर कसं बनवायचं ते पाहणार आहोत. व्हिडिओला लगेचच सुरुवात करूयात. त्यासाठी मी वापरणार आहे हा ऑरेंज कलर आणि हा राणी कलर. दोन रंग घेतलेले आहेत आणि दोन प्रकारच्या क्रोशा घेतलेल्या आहेत. एक 3 mm ची आहे आणि एक 1.6 mm ची. आपण सुरुवात करूया. सुरुवातीला ह्या अशा पद्धतीने एक मॅजिक सर्कल घालून घ्यायचं आहे. एक साखळी घालून घ्यायची आहे आपल्याला आणि त्यानंतर या सर्कलच्या आत आपल्याला 12 सिंगल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. या अशा पद्धतीने हा पहिला झाला, दुसरा, तिसरा, चौथा, असे एकूण 12 सिंगल क्रोशेट आपण ह्या सर्कलच्या आत तयार करून घेऊयात. 12 सिंगल क्रोशेट इथे घालून झालेले आहेत. आता आपल्याला हा जो मॅजिक सर्कलचा एक्स्ट्रा दोर आहे तो असा खेचून घ्यायचा आहे, जेणेकरून हे आतलं सर्कल छोटं होऊन जाईल. आता हा पहिला जो सिंगल क्रोशेट आहे इथे आपल्याला या अशा पद्धतीने स्लिप स्टिचने हे वर्क जोडून घ्यायचं आहे. वर्क जोडून झाल्यावर सुरुवातीला 3 साखळ्या घालून घेऊयात. हा आपला इथला पहिला डबल क्रोशेट काउंट होणार आहे. 3 साखळ्या झाल्यावर आपल्याला ऊल लावून घ्यायचं आहे आणि इथे जिथे आपण हा पहिला 3 साखळ्यांचा एक खांब घातला इथेच वर्किंग सुरू करायचं आहे. आपण इथे हा असा डबल क्रोशेट घालून घेणार आहोत, पण तो पूर्ण करायचा नाही, असा अपूर्णच ठेवायचा आहे. एक साखळीचा आणि एक हा असा 2 डबल क्रोशेट झाले. हा तिसरा झाला. हा चौथा डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतला, जो आपण पूर्ण केलेला नाही. हा पहिला सिंगल क्रोशेट होता. इथे आपण एकूण हे 4 डबल क्रोशेट जे पूर्ण केलेले नाहीत असे घालून घेतले. आता हा जो पुढचा गॅप आहे किंवा पुढचा सिंगल क्रोशेट इथे आहे, तिथे आपल्याला पुन्हा अशाच पद्धतीने इनकम्प्लीट डीसीज अपूर्ण डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. एक झाला, हा दुसरा, हा तिसरा डबल क्रोशेट आणि हा चौथा. दोन्ही ठिकाणी मी 4-4 इनकम्प्लीट डीसी घालून घेतलेले आहेत. आता इथे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 लूप आपल्याकडे एकत्र तयार झालेले आहेत. आता आपल्याला इथे क्रोशावर ऊल घ्यायचं आहे आणि तिथून ते इथपर्यंत हे जे ऊल आहे त्याचं पास करायचं आहे आणि शेवटाचा जो हे आहे पहिल्या साखळीचा आपला जो आपण डबल क्रोशेट घातला तिथे आपण ते पास केलेलं नाही. एकूण आता हे 2 लूप आपल्याकडे उरलेले आहेत. क्रोशावर पुन्हा ऊल घ्यायचं आहे आणि ह्या अशा पद्धतीने ते ऊल इथे पास करायचं आहे. म्हणजे हा जो खांब आपण बनवला, हे जे आपण पाकळी तयार केली ती लॉक झालेली आहे, ती आता हलणार नाही. आता 1 2 3 साखळ्या घालून घेऊयात. 3 साखळ्या झाल्यावर हा जिथे आपण हा दुसरा सिंगल क्रोशेट आहे जिथे आपण हे वर्किंग केलं तिथेच हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे एका स्लिप स्टिचच्या सहाय्याने. या अशा पद्धतीने ही आपली अशी सुंदर गुबगुबीत अशी पाकळी तयार झालेली आहे. ही पहा. आता दुसरी पाकळी सुरुवात करताना आपल्याला इथे 1 2 3 साखळ्या घालून घ्यायच्या आहेत. हा आपला पहिला खांब काउंट होणार आहे. हा जो पुढचा गॅप आहे म्हणजे तिसरा आणि चौथा सिंगल क्रोशेट, तिथे आता आपण वर्किंग करणार आहोत. तिसरा आणि चौथा सिंगल क्रोशेट आहे तिथे वर्किंग सुरू करूया. पुन्हा आपल्याला इथे 1 2 आणि 3 इनकम्प्लीट डीसीज आपण इथे घालून घेतलेत. 2, हा तिसरा आणि हा चौथा. 4 इनकम्प्लीट डीसी आपण ह्या एका गॅपमध्ये घातले. आता हा पुढचा जो गॅप आहे, पुढचा जो हा सिंगल क्रोशेटचा गॅप आहे आपल्याकडे इथे, तिथे आपण पुन्हा 4 इनकम्प्लीट डीसीज घालून घेऊया. 1 2 3 आणि 4 इनकम्प्लीट डीसी घातले. आता आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7 लूप तयार आहेत. आता आपण इथून ते इथपर्यंत आपले ऊल
अशी क्रोशा पास करून घ्यायची आहे आणि आता आपल्याकडे इथे 2 लूप्स उरलेले आहेत. क्रोशावर ऊल लावून घेऊयात आणि इथे एकदाच हे पास करूयात म्हणजे पाकळी जी बनवलेली आहे ती लॉक होईल, हलणार नाही. आता 1 2 आणि 3 साखळ्या घालून घेऊयात आणि इथे जिथे आपण हा दुसरा सिंगल क्रोशेट आहे तिथे जिथे आपण हे वर्किंग केलं तिथेच ह्या अशा पद्धतीने ह्याच गॅपमध्ये इथे आपल्याला क्रोशा पास करायची आहे ऊल न घेता या अशा पद्धतीने आणि एका सिंगल स्लिप स्टिचने आपण हे वर्क असं जोडून घेणार आहोत. या अशा पद्धतीने पाकळी दिसताना अशी दिसते, आपल्याला हाताने अशी फिरवून घ्यायची आहे म्हणजे सुंदर गुबगुबीत पाकळी आपल्याला दिसून येईल. हे पहा अशा पद्धतीने. अजून एक पाकळी करून दाखवते. सुरुवातीला आपण 1 2 आणि 3 चेन्स घेणार आहोत जो आपला पहिला डबल क्रोशेट काउंट होतो. त्यानंतर हा 5वा आणि हा 6वा डबल क्रोशेट आहे तिथे आपण आपलं सिंगल क्रोशेट आहे तिथे आपण आपलं डबल क्रोशेटचं वर्क करणार आहोत. हा आपला पहिला डबल क्रोशेट झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 इनकम्प्लीट डीसीज आणि हा एक चैन असे मिळून 4 इनकम्प्लीट डीसी आपण इथे घालून घेतलेले आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये आपण पुन्हा 4 इनकम्प्लीट डीसीज घालून घेऊयात. हा एक झाला, हा दुसरा झाला, हा तिसरा झाला आणि हा चौथा. 4 डीसीज इनकम्प्लीट डीसी आपण इथे घालून घेतलेले आहेत. या अशा पद्धतीने आता आपल्याला क्रोशावर ऊल लावून घ्यायचं आहे आणि तिथून ते इथपर्यंत पास करायचं आहे. हा एक शेवटचा लूप आपण घेणार नाही आहोत. इथून ते इथपर्यंत ह्या अशा पद्धतीने 1 आणि 2 लूप उरलेले आहेत. क्रोशावर पुन्हा ऊल लावून घ्यायचं आणि असं पास करायचं. पाकळी तयार झालेली आहे. पाकळी लॉक करण्यासाठी आता आपण 1 2 आणि 3 साखळ्या घालून घेऊयात आणि इथेच आपल्याला ह्या अशा पद्धतीने क्रोशावर ऊल न घेता क्रोशा पास करायची आहे, ऊल खेचून घ्यायचं आहे आणि एक स्लिप स्टिच घालून आपल्याला हे पाकळीचं वर्क पूर्ण करायचं आहे. ह्या अशा पद्धतीने सुंदर अशी पाकळी तयार झालेली आहे. 3 पाकळ्या घालून झालेल्या आहेत. पुढच्या 3 पाकळ्या मी घालून घेते आहे. ह्या अशा पद्धतीने शेवटच्या पाकळीपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. 1 2 3 चेन्स घालून घ्यायचे आहेत आणि क्रोशावर ऊल न घेता क्रोशा खाली पास करून वरच्या बाजूला काढायची आहे आणि एक स्लिप स्टिचने आपण हे वर्क जोडणार आहोत. अशा पद्धतीने हे पहा गुबगुबीत अशा पाकळ्या तयार झालेल्या आहेत. आता एक साखळी घालून घेऊयात आणि हे ऊल आपण कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आपण हे ऊल कट करून घेऊयात आणि आपलं हे सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आता हा जो मध्ये गॅप दिसतो आहे तो कमी करण्यासाठी हा मॅजिक सर्कलचा जो दोर आहे तो आपल्याला हळूहळू खेचायचा आहे, जास्त जोरात खेचायचा नाही. या अशा पद्धतीने हा मधला जो गॅप आहे तो आपण कमी करू शकतो. आता इथे मध्ये लावण्यासाठी हे जे गोळा बनवलेला आहे तो कसा बनवायचा तो बघूया. अशाच पद्धतीने बनवायचा आहे. त्यासाठी आता मी हे राणी कलरचं ऊल वापरणार आहे आणि ही बारीक क्रोशा 1.6 mm ची आहे ती वापरते आहे. स्लिप नट करून घ्यायची आहे आणि 4 छोट्याशा साखळ्या घालून घ्यायच्या आहेत आपल्याला इथे. 1 2 3 आणि 4 साखळ्या झाल्या की सर्कल तयार करून घेऊयात या अशा पद्धतीने. आता हा जो छोटासा गॅप इथे आपल्याला मिळणार आहे तिथे आपण आपलं वर्किंग करणार आहोत. या छोट्याशा गॅपमध्येच सुरुवात आपल्याला 3 साखळ्यांनी करायची आहे. 1 2 3 हा आपला इथला पहिला डबल क्रोशेट काउंट होणार आहे. आता हा जो गॅप आपला आहे ह्या गॅपमध्ये आपण पुन्हा इनकम्प्लीट डीसीजचं वर्क करणार आहोत. जसं आपण पाकळी बनवताना केलं होतं सेम तीच प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची आहे. हा आपला पहिला इनकम्प्लीट डीसी झाला. हा दुसरा, हा तिसरा
हा चौथा, 5, 6 आणि 7. या अशा पद्धतीने हे 7 इनकम्प्लीट DC आणि ही एक 8वा जी सुरुवातीला साखळीचं वर्क केलं होतं ते. आता आपल्याला जसं आपण पाकळी बनवताना केलं त्याच पद्धतीने इथून ते इथपर्यंत ऊल एकदाच पास करायचा आहे आणि हे शेवटचा ऊल आपल्याला ठेवायचा आहे, शेवटचा लूप. आता 1 2 3 एकदाच पास करून घ्यायचा आहे आणि पुन्हा 1 2 3 साखळ्या घालून खालच्या बाजूला 3 साखळ्या झाल्यानंतर असं खालच्या बाजूने आपल्याला ह्या गॅपमधूनच या अशा पद्धतीने एक स्लिप स्टिच करून हे वर्क आपलं पूर्ण करून घ्यायचं आहे. हे पहा, ह्या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. आपल्याला ऊल कापून घ्यायचं आहे. आता हे अशा पद्धतीने हे पहा, सुंदर असा हा मधला गोळा तयार झालेला आहे. आता एक काट मारून घेऊयात आणि गमच्या सहाय्याने आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने हे असं आपल्याला गमच्या सहाय्याने चिकटवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे हा गम लावून घ्यायचा आहे. फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे मी इथे. आणि हा जो मधला गोल आपण बनवलेला आहे तो असा चिकटवून घ्यायचा आहे. थोडा वेळ सुकून द्यायचा आहे. अशा पद्धतीने हे पहा, आपलं असं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. वेगवेगळ्या रंगसंगतीत तुम्ही बनवू शकता. हा ब्राऊन आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे. हा ऑफ व्हाईट आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन आहे. वेगवेगळ्या रंगसंगतीत तुम्ही फुलं बनवू शकता. आता ही फुलं बनवल्यावर आपण ती कुठे कुठे वापरू शकतो ते आपण पाहूया. तर अशा पद्धतीने हे पहा, मी बो बनवलेले आहेत. अशा पद्धतीने सुई धाग्याच्या मदतीने ती शिवून घेतलेलं आहे आणि सुंदर अशी बोची जोडी बनवलेली आहे. या अशा पद्धतीने हे पहा. त्याच पद्धतीने हे क्लॉ क्लिप्स आहेत. हे पहा अशा पद्धतीचे. इथे देखील आपण ह्या फुलांचा वापर इतक्या सुंदर पद्धतीने करू शकतो. हा दुसरा कलर कॉम्बिनेशन आपल्याकडे आहे आणि हा जो सगळ्यात सुंदर दिसतो सनफ्लावर शेडमध्ये आपण हा घेतलेला आहे. पिवळा आणि चॉकलेटी रंगाचा वापर करू. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या फुलांचा वापर करू शकता. याच फुलांचा वापर करून एक सुंदर असा हारही बनवलेला आहे. त्याची देखील ट्युटोरियल लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल. तर कशी वाटली ही आजची व्हिडिओ ट्युटोरियल? आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा. ही व्हिडिओ ट्युटोरियल तुमच्या मित्रांबरोबर, मैत्रिणींबरोबर शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.